CET सेलने आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर MHT CETचा रिझल्ट डिक्लेअर केला आणि त्या रिझल्टमध्ये आपल्या सर्वांना एक पर्सेंटाइज अलॉट करण्यात आलेले आहेत. म्हणजेच आपला पर्सेंटाइज स्कोर काय आहे हे आता आपल्याला कळालेलं आहे. पण मोस्ट ऑफ द स्टुडंट्सच्या मनात ही क्युरिओसिटी नक्की असते की आपली रँक कोणती येणार आहे. नक्कीच एक्झॅक्ट रँक तर प्रिडिक्ट नाही केली जाऊ शकत, पण कोणत्या रेंजमध्ये रँक येणार आहे हे नक्की प्रिडिक्ट केलं जाऊ शकतं आणि आज मी त्याच विषयी तुमची थोडी हेल्प करणार आहे. वेलकम टू क्युरियस कोड. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओज बघत राहण्यासाठी. सर्वात आधी तर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की पुढे ज्या स्टेप्स किंवा प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहेत रँक प्रिडिक्ट करण्यासाठी, ते फक्त तुमची जनरल ओपन कॅटेगरीमधील स्टेट रँक प्रिडिक्ट करतं. याचा कोणत्याही कॅटेगरी रँक किंवा युनिव्हर्सिटी रँकशी संबंध नाही आहे. हे फक्त तुमची स्टेट लेवलची जनरल ओपन रँक तुम्हाला प्रिडिक्ट करतं आणि नक्कीच ती तुमची एक अक्युरेट रँक नसून कोणत्या रेंजमध्ये तुमची रँक येऊ शकते याचा एक फेअर आयडिया तुम्हाला देते. अक्युरेट रँक का बरं नाही, तर याच्या आधीच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की रँक लिस्ट कशी प्रिपेअर केली जाते. त्यामुळे त्या सर्व स्टेप्स थ्रू जाताना रँक थोड्या खालीवर होतात. त्यामुळे अक्युरेट रँक प्रिडिक्ट करणं थोडं कठीण होतं, पण आपण कोणत्या रेंजमध्ये रँक येणार आहे हे नक्की प्रिडिक्ट करू शकतो. तर पर्सेंटाइलवरून रँक प्रिडिक्ट करताना सर्वात आवश्यक माहिती जी आपल्याजवळ असायला हवी ती आहे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स ज्यांनी एक्झाम दिली. तर काल CET सेलने रिलीज केलेल्या एका ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की PCM आणि PCB ग्रुपसाठी किती स्टुडंट्सनी एक्झाम दिलेली आहे. तर हा सर्वात इम्पॉर्टंट डेटा ठरतो आपल्यासाठी रँक प्रिडिक्ट करताना. CET सेलने दिलेल्या ऑफिशियल माहितीनुसार PCM ग्रुपसाठी 1,74,679 स्टुडंट्सनी एक्झाम दिलेली आहे. तर PCB ग्रुपसाठी 2,11,125 स्टुडंट्सनी एक्झाम दिलेली आहे. तर रँक्स प्रिडिक्ट करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला जो नंबर ॲज अ पर्सेंटाइल मिळालेला आहे, म्हणजेच तुमच्या पर्सेंटाइलला तुम्हाला 100मधून सबट्रॅक्ट करायचं आहे. म्हणजेच 100 मायनस तुमचा पर्सेंटाइल तुम्हाला करायचा आहे. फॉर सम टाईम आपण याला ॲज अ एक्स डिनोट करू, म्हणजेच x इक्वल्स टू 100 मायनस युअर पर्सेंटाइल. ओके. आणि नक्कीच तुमचा पर्सेंटाइल हा मिनिमम 7 डेसिमलपर्यंत असेल, पण फॉर द इज ऑफ कॅल्क्युलेशन तुम्ही त्याला फक्त 2, 3 किंवा 4 डेसिमलपर्यंत घ्या. त्यामध्येही तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळतील. त्यानंतर टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स ज्यांनी एक्झाम दिलेली आहे त्या नंबरला आपल्याला 100ने डिवाईड करायचं आहे आणि नंतर त्याला एक्सनी मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजेच टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स डिवायडेड बाय 100 इंटू 100 मायनस युअर पर्सेंटाइल आपल्याला करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी अज्युम करतो की PCM ग्रुपचा एक स्टुडंट आहे आणि त्याचा पर्सेंटाइल आहे 98.26. तर सर्वात आधी त्याची रँक प्रिडिक्ट करण्यासाठी मी 100 मायनस 98.26 करणार, ज्याचा आन्सर येतं 1.74. त्यानंतर PCM ग्रुपसाठी बसलेले टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स जे की आहे 1,74,679. याला मी 100ने डिवाईड करणार, त्यानंतर त्याला 1.74ने मल्टिप्लाय करणार आणि त्यानंतर याचं जे आन्सर येईल ते असेल माझी अप्रॉक्सिमेट किंवा प्रिडिक्ट. तर या सर्व कॅल्क्युलेशन्सचा फायनल रिझल्ट जो येतो तो आहे 3039.4. यावरून मी हे अज्युम करू शकतो की त्या स्टुडंटची जनरल ओपन स्टेट रँक ही 3,200 किंवा 3,500 या रेंजमध्ये येऊ शकते. आणि याचप्रमाणे PCB ग्रुपचे जे स्टुडंट्स आहे ते सुद्धा रँक प्रिडिक्ट करू शकतात. फक्त त्यांना काही चेंज करायचं आहे, तर ते आहे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. आणि मी आधीसुद्धा सांगितलेलं आहे की PCB ग्रुपसाठी टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स होते 2,11,125. तर तुम्ही हे त्या फॉर्मॅटमध्ये टाका आणि त्या सर्व प्रोसेसेस फॉलो करा. तुम्हाला नक्कीच तुमची रँक प्रिडिक्ट करता येईल. आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त इतकंच. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला तुमची रँक प्रिडिक्ट करायला नक्की हेल्प करेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फायनली थँक्स फॉर वॉचिंग.